ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. भारत माता की. नागपूरवरनं एवढ्या दूर आलो, पाऊस घेऊन आलो. तर नागपूरलाही पाऊस सुरू होता, म्हणलं पाऊसही माझ्यासोबत चालला. आता मोर्शीला परमेश्वरांनी आपली विनंती ऐकली. तुम्ही जरा जोरात आता पावसाला एवढी ऊर्जा द्या की चांगला पाऊस पडेल. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. जय श्रीराम. हर 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 हर. थोड़ा जरा विक्रमजी, कार्यकर्ते थकले असं दिसतंय मला, कारण वेळ 11 वाजता होती. त्यामुळे थोडा आता 5-10 मिनिट. आता विक्रमचा प्रवेश झालाय, तुमचा प्रवेश झालाय, जरा ऊर्जा टिकून ठेवा. खरं तर आज या विक्रम ठाकरेजी आणि मित्र परिवाराच्या पक्षप्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार श्री अनिल बोंडेजी, आमदार चंदू यावलकरजी, आमदार राजेश वानखेडेजी, आमचे अध्यक्ष आपले या ठिकाणी आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रविराज देशमुखजी, आमचे सर्वांचे नेते रामदासजी तळस साहेब, रमेशजी बुंदिले, दिनेशजी सूर्यवंशी, जयंतजी डेहनकर, छायाताई दंडारे, ज्ञानेश्वरजी दाभाडे, नितीनजी गुडदे, शेखरजी भोयर, दत्ता पाटील गेडाम, गोपालजी चंदन, मनीषजी कोरपे, अर्चनाताई मुरुमकर, रुपालीताई सोंडे, विशालजी सावरकर, राजकुमारजी राऊत, अमितजी कुबळे आणि मान्यवर अनेक मान्यवर या ठिकाणी खाली बसलेले आहेत. त्यांची नावं मी घेऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमा मागतो. आणि आज सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद मेंबर, या ठिकाणी अनेक बँकाचे पतसंस्थेचे अध्यक्ष, आणि जेव्हा विक्रमजी आपण जेव्हा यादी वाचत होता तेव्हा मोर्शी वरुड तालुक्यातल्या प्रतिष्ठित समाजातील आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि या ठिकाणी बसलेले एक कार्यकर्ता जो बसलेला आहे तो लाख मोलाचा कार्यकर्ता, देव देश धर्म संस्कार संस्कृतीने प्रेरित झालेला कार्यकर्ता या ठिकाणी बसलेला चेहरे मी बघतो आहे. तुमचं मी सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो, तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आज आपण खऱ्या अर्थाने विकसित भारताच्या यात्रेमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. 2047चा भारत, जो भारत जगातल्या 192 देशातला सर्वोत्तम भारत, जगातल्या सर्व देशाला भारताची गरज पडणार आहे. 2047 मध्ये भारताला जगाची गरज नाही आहे, 192 देशाची गरज भारताला नाही आहे, तर 192 देशाला भारताची गरज आहे. असा भारत निर्माण करण्याचं कार्य माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी संकल्प केला आहे. आणि त्या संकल्पाला साथ देण्याकरता विक्रम ठाकरेजी आपण आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहेत, त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. आणि माननीय अनिल बोंडेजी, आपलं सुद्धा अभिनंदन करतो. एक चांगला हिरा कार्यकर्ता शोधून तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आज, आणि आज तर कृष्ण कन्हैयाचा दिवस आहे. हाती घोडा पालखी अशा दिवशी, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि जन्म होऊन या ठिकाणी मायावी कंसाला समाप्त करण्याचं काम भगवान श्रीकृष्णांनी केलं. आता विक्रम ठाकरेजी, तुम्हाला हे जे काँग्रेस पार्टी मायावी आहे
हिला या ठिकाणी पूर्ण भुईसपाट करायचं काम तुम्हाला करायचं आहे. खरं तर या ठिकाणी मला अभिमान आहे, आज विक्रम ठाकरेजी आणि आपल्या पक्षप्रवेशाने यावलकरजी आपल्या मतदारसंघाला प्रचंड या ठिकाणी बळ मिळालं आहे. आज या ठिकाणी मी सांगू शकतो, ज्या पद्धतीचे पक्षप्रवेश या ठिकाणी झाले आणि होणार आहे, अनेक कार्यकर्त्याच्या गळ्यामध्ये दुपट्टा आता येणार आहे. कारण मी सांगितलं थोडा वेळ झाला कृष्ण जन्माष्टमीमुळं, अजून मला कार्यक्रम आहे बाजूच्या बेनोळा गावात, बेनोळात गाव आहे ना, बेनोळात जायचं आहे आणि सर्वांचे पक्षप्रवेश होणार आहे. जे जे विक्रम ठाकरेंचे सहकारी आहे त्या सर्वांचे पक्षप्रवेश होणार आहे. पण खऱ्या अर्थाने आजचा पक्षप्रवेश हा अमरावती जिल्ह्याच्या संपूर्ण काँग्रेस पार्टीला धक्का देणारा पक्षप्रवेश आहे. काँग्रेस पार्टीला धक्का देणारा पक्षप्रवेश आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणाल पाटीलनी काँग्रेस सोडली, याच महिन्यात सोडली. कुणाल पाटील म्हणजे संपूर्ण उत्तर महाराष्ट्र बघायचे. तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोपटे परिवारांनी पार्टी सोडली. अनंतराव थोपटेंचा पूर्ण परिवार, ज्यांनी काँग्रेसमध्ये संपूर्ण आयुष्य, माननीय नामदार अनंतराव थोपटेजींनी आपलं संपूर्ण आयुष्य आणि त्यांच्या सर्व त्या ठिकाणी परिवारांनी, इकडे संग्राम जगताप, सर्व उत्तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांनी काँग्रेस पार्टी सोडली. आपण बघितलं असाल मराठवाड्यामध्ये सुरेश वरपुडकरांनी काँग्रेस पार्टी सोडली. अशोकराव चव्हाण साहेबांनी तर केव्हा सोडून दिली. काँग्रेस पार्टी हे खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या विकासाकरता, कल्याणाकरता जे मोदीजी काम करताय, त्या कल्याणाकरता, समाजाच्या कल्याणाकरता जे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संकल्प केला आहे, त्या संकल्पाला कीड लावणारा, त्या संकल्पाला मोडून काढण्याकरता ही काँग्रेस पार्टीची त्या ठिकाणी टीम काम करत आहे. आणि बघा आता माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. आणि विकसित महाराष्ट्र कसा असला पाहिजे तर 2029चा विकसित महाराष्ट्र, विकसित मोर्शी याकरता माननीय देवेंद्रजींनी आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी, आमची महायुतीचं सरकार, या सरकारने जो आपल्याला वचननामा दिला होता, या महाराष्ट्राला विकसित करण्याकरता मोदीजींच्या सरकारकडनं आपण ज्या महत्त्वाच्या योजना आणणार आहोत, त्यामध्ये या सर्व योजनाचा फायदा या अमरावतीमध्ये, मोर्शीमध्ये, वरुडमध्ये, विदर्भामध्ये या ठिकाणी करण्याकरता संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला. आता तर बघा अनिल बोंडे साहेबांच्या जन्मदिवसा दिवशी या ठिकाणी राज्यातलं अत्यंत महत्त्वाचं पशुवैद्यकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी आलं. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने या भागातल्या मुलांना मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन या ठिकाणी दुग्ध व्यवसायाकडे वळवण्याची एक मोठी क्रांती करतायत. या ठिकाणी आपल्या संत्र्याला इंटरनॅशनल लेवलचा ब्रँड तयार करण्याकरता या ठिकाणी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी त्याचं प्रदर्शन करण्याची तयारी डॉक्टर अनिल बोंडेंनी केली आहे. खऱ्या अर्थाने एक विकसित महाराष्ट्र, विकसित मोर्शी वरोड करण्याचा संकल्प हा देवेंद्र फडणवीस सरकारने केला. आम्ही ठरवलं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये दिलेलं वचन आम्ही ठरवलं, आमच्या लाडक्या बहिणीला पुढचे 5 वर्ष आम्ही अनुदान देऊ. आम्ही आपला संकल्प पूर्ण करणार आहे. आम्ही शेतकऱ्यांना 45 लाख शेतकऱ्यांना दिवसाने 12 तास वीज आणि 45 लाख शेतकऱ्यांना 1 रुपया विजेचा आम्ही 5 वर्ष घेणार नाही. शेतकऱ्याच्या विजेच्या पंपाचे पैसे आम्ही घेणार नाही, याचाही निर्णय घेतला. आपल्या सरकारने ठरवलं आहे की ज्यांनी फार्म हाऊस बांधले, ज्यांनी शेतामध्ये मोठे मोठे घरं बांधले, त्यांनी कर्ज उचलले, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार नाही. पण मोर्शी वरुडमध्ये ज्या गरीब माणसाला खरंच शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे, त्या गरीब माणसाची कर्जमाफी शेतकऱ्याची केली पाहिजे. याकरता आमच्या सरकारने समिती तयार केली आणि या प्रत्येक शेतकऱ्याचं सर्वेक्षण करून, शेवटी सर्वेक्षण झालं पाहिजे, नाहीतर सरसकट कर्जमाफी करायची, धनदांडग्याला लाभ व्हायचा आणि गरीब शेतकऱ्याला मात्र कर्जमाफी मिळायची नाही. हा आतापर्यंतचा पॅटर्न राहिलेला आहे. धनदांडग्यांनी कधी
शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा फायदा घेतला, पण गरीब माणसाला शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकार या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याकरता अत्यंत महत्त्वाची समिती तयार करून या ठिकाणी या महाराष्ट्राच्या गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचा या ठिकाणी काम करतो आहे. मी ठरवला महसूल मंत्री म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाणारा रस्ता हा पुढच्या 5 वर्षात पक्का करून देण्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस सरकारची आमची आहे. याकरता आमचं सरकार काम करणार आहे. आणि आम्ही ठरवलं आहे रस्ता हा कमीत कमी 12 फुटाचा कमीत कमी असला पाहिजे. 1911-12 पासून सिंगल डॉटेड डबल डॉटेड रस्ते हे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि रस्त्याचं कुंपण करणार आहोत. ते कशाने करणार आहे? 10 कोटी वृक्ष लावून रस्त्याची पूर्ण मोजणी करून दोन्ही बाजूला झाडं लावून शेतात जाणारा शेतकऱ्याचा रस्ता हा मजबूत केला पाहिजे. याकरता आमचं सरकार काम करणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात रस्ता होत नाही, जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचत नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्याला विजेचं बिल मिळत नाही, वीज कनेक्शन मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याचं पीक वाढत नाही, शेतकऱ्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढत नाही, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत नाही, राज्याचं सकल उत्पन्न वाढत नाही. राज्याला जर पुढे न्यायचं असेल, राज्याला पुढे न्यायचं असेल तर सरकारला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मजबूत केल्याशिवाय राज्य पुढे जाऊ शकत नाही. हा संकल्प प्रधानमंत्री मोदीजी आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकारचा आहे. आणि म्हणून शेतकऱ्याकरता काम करणारं आमचं सरकार आहे. मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने माननीय ठाकरेजी, आपण या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबामध्ये पक्षप्रवेश केला आहे. खऱ्या अर्थाने तुमचा मित्रपरिवार हा राष्ट्रसेवेकरता, समाजसेवेकरता आणि विकासाच्या वाटचालीकरता आज तुम्ही पक्षप्रवेशाचा संकल्प केला. मी तुमचा अभ्यास करतो तो बोलताना. खरं तर भारतीय जनता पार्टीचा आज अटल बिहारी वाजपेयीचा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनी अटलजींनी काय म्हटलं होतं? राष्ट्रप्रथम. मग राष्ट्रप्रथम ही जर भूमिका स्वीकारली गेली आणि राष्ट्रप्रथम ही जर भूमिका स्वीकारला गेली तर माणसाचे सर्व त्या ठिकाणी लोभ हे बाजूला होऊन जातात. मला काही करायचं तर देशाकरता करायचं आहे, समाजाकरता करायचं आहे. आणि मग हे आज महत्त्वाचं पवित्र व्रत आपण या ठिकाणी विक्रम ठाकरेजी स्वीकारलं. मला जे काही करायचे राष्ट्राकरता, समाजाकरता, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता माझं आयुष्य देण्याचा प्रवीण या ठिकाणी विक्रम ठाकरेंनी जो संकल्प केला, एकदा विक्रम ठाकरेच्या या संकल्पाला आपण सर्वांनी जोराने टाळ्या वाजवून त्याला त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा ध्येय निश्चित केला आहे. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जे ध्येय निश्चित केलं त्यावर विक्रम ठाकरे काम करणार आहे. आणि हे करत असताना या ठिकाणी देशभक्तीकरता, प्रामाणिकपणाचा आणि विकासाचा प्रतीक म्हणून जो आमचा पक्ष काम करतो आहे, या पक्षाला पुढे नेण्याची भूमिका या ठिकाणी विक्रमजी आपण घेतलेली आहे. मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने पक्षप्रवेश करून या ठिकाणी पक्षप्रवेश करताना तुम्ही या ठिकाणी जे मूल्य या ठिकाणी सांगितलं की माझा पक्षप्रवेश हा कुठल्याही पदाकरता नाही आहे, माझा पक्षप्रवेश भाजपमध्ये पद मिळण्याकरता नाही आहे, तर गरीब माणसाची सेवा करण्याकरता आहे. मोदींच्या सरकारच्या, देवेंद्रजींच्या सरकारच्या योजना या ठिकाणी पुढे नेण्याकरता आहे. याकरता आपण या ठिकाणी सांगितलं आहे. खरं तर मला वाईट वाटतं, काँग्रेस पार्टी आता जे मागच्या अधिवेशनामध्ये एक बिल पास केलं, महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा पास केला. विक्रम ठाकरेजी आता बघा, तुमच्याकडे तर नौटंकी करतील काँग्रेस पार्टीचे लोक. महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे काय आहे? महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा सरकारने पास केला. तुम्हाला बंधूंनो, मोर्शीच्या बंधूंनो, माझ्याकडे 2 मिनिट माझ्या शब्दाकडे माझ्या एका शब्दाकडे लक्ष द्या. महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे या महाराष्ट्राचा नक्षलवादी विचार, माओवादी विचार, आपल्याकडे जे युवा पिढी आहे यांना बिघडवणारा विचार, जो नक्सलाइट मुवमेंटकडे नेणारा विचार, मुलांच्या डोक्यात नक्षलग्रस्त नक्षलाइट विचारसरणी त्या ठिकाणी प्रवृत्त करून त्यांना माओवादीकडे नेणारा विचार, कळवी डावी विचारसरणी, जी विचारसरणी हिंदुस्थानला संपवणार आहे, माओवाद वाढवणारा विचार, या विचाराच्या विरुद्ध ज्या संघटना काम करतात
त्या संघटनांना खऱ्या अर्थाने त्या संघटना जेलमध्ये गेल्या पाहिजे याकरता महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आपल्या सरकारने पास केला। हा कायदा पाहिजे होता की नाही पाहिजे होता? अरे भाई मर्सीवरून सांगा ना। आपल्या पिढीला माओवाद्याकडे नक्षलिझमकडे जे वळवणारे लोक आहेत, ज्या संघटना आहे त्या संघटनांना मोडून काढणारा, त्यांना जेरबंद करणारा कायदा पाहिजे होता की नाही? तर दोन्ही हात वर करून सांगा कोणाला करणारा कायदा पाहिजे होता? अरे भाई पत्रकार बंधूंनो जरा लक्ष द्या, जरा पत्रकारांना सांगायचं आहे, जरा दोन्ही हात वर करून सांगा कुणाकुणाला कायदा पाहिजे। हा कायदा विधिमंडळात पास झाला। या कायद्याला कमिटीमध्ये, या कायद्याच्या कमिटीमध्ये शरद पवार गटाचे जयंत पाटील होते, मी अध्यक्ष होतो हा कायद्याचा। या कायद्याची संयुक्त समिती तयार झाली। हा कायदा विधानमंडळात आणण्याकरता जी समिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी तयार केली त्याचा अध्यक्ष मी होतो, अनिल बोंडेजी, जयंत पाटील जी होते, उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव होते, काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार होते, विरोधी पक्षाचे 12-14 महत्त्वाचे नेते या समितीमध्ये होते। आणि बघा हा कायदा जेव्हा विधिमंडळात आला, हा कायदा एकमताने म्हणजे संपूर्ण बहुमताने मंजूर झाला। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता कायदा मंजूर झाला। आणि आता काँग्रेसवाले नौटंकी करतील, जिल्हा परिषद निवडणुका पाहून काय म्हणतील, समाजाच्या विरुद्ध हा कायदा आहे, व्यक्तीच्या विरुद्ध हा कायदा आहे, समाजाला जेलमध्ये टाकणारा कायदा आहे, कोणी आंदोलन केलं तरी त्याला जेलमध्ये टाकतील असा कायदा आहे। बंधू भगिनींनो, हे नौटंकीबाज काँग्रेस पार्टीचे लोक पुन्हा या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीला येतील आणि महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या बद्दल तुम्हाला खोटं नाटक सांगतील। तुम्हाला माझी विनंती आहे, या महाराष्ट्र विरोधी काम करणाऱ्या काँग्रेस पार्टीच्या लोकांना जेव्हा या कायद्याचा विरोध करतील, विक्रमजी तुम्ही या कायद्याचं पुस्तक घ्या आपल्या हातात आणि या कायद्याचं पुस्तक घेऊन जे जे आंदोलनकर्ते आहेत, जे जे समाज बिघडवणार आहेत, यांचा खऱ्या अर्थाने बुरखा फाडल्याशिवाय राहू नका। समाजाच्या गरीब माणसाला, समाजाच्या या ठिकाणी युवकांना बिघडवण्यासाठी या ठिकाणी यांनी षडयंत्र रचलेलं आहे। माननीय बोंडेजी, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाचा पहिला कायदा कोणी मंजूर केला? तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पार्टीने मंजूर केला। काँग्रेस पार्टीचं सरकार असताना त्यांनी मंजूर केला मध्य प्रदेशमध्ये, तेलंगणात मंजूर झाला, आंध्र प्रदेशमध्ये मंजूर झाला। पण आपल्याकडे आता हा कायदा मंजूर झाल्यावर आता या राज्यातला नक्सलाईट माओवादी विचार संपणार आहे। संपूर्ण नक्सलवाद संपून टाकण्याची मजबूती या कायद्यामध्ये आहे। आणि म्हणून तुमच्या जीवाचं रक्षण करणे शेवटी सरकारची जबाबदारी काय आहे? रस्ता, वीज, पाणी, तुम्ही दिलेले निवेदनं, हे काम आम्ही करणारच आहे। पालकमंत्री माझी जबाबदारीच आहे। तुम्ही जे जे कामं सांगाल, यावलकरची सांगतील, विक्रम ठाकरे सांगतील, व्यासपीठ सांगेल, देवेंद्र फडणवीस सरकार, मी, आमची सर्व मंत्रिमंडळ, तुम्ही सांगितलेलं प्रत्येक काम करून देण्याची जबाबदारी आमची, आमच्या सरकारची आहे। आम्ही ती करणारच आहोत। पण तुमच्या जीवाचं रक्षण करणे, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही जबाबदारी सरकारची आहे। तुम्ही जर सुरक्षित नसाल तर सरकार काय? जनतेच्या जीवाचं रक्षा करणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे। आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी बघा, तुम्ही विचार करा, विक्रम ठाकरेचा पक्षप्रवेश कसा करताय? विक्रमनी काय विचार केला असेल? 22 एप्रिल बघा, 8 ते 22 एप्रिल, 22 एप्रिलला पाकिस्तान म्हणून दहशतवादी येतात, पहलगाममध्ये येतात, भारतात घुसतात, 22 कुटुंब आहेत। विचार करा तो सीन, 22 कुटुंब आपल्या पोराबारासोबत आहे, मुलीसमोर वडिलाला, पत्नीसमोर पतीला, आईसमोर तिच्या मुलाला। आणि काय म्हटलं? धर्म, जात, पंथ विचारून त्यांच्या डोक्यावर 26 परिवाराचा सिंदूर उजळण्याचं काम पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हिंदुस्थानात येऊन केलं। 22 एप्रिल तुम्ही आठवा बंधूंनो। पण माननीय प्रधानमंत्री यांनी आपल्या सैनिकाचं आपण अभिनंदन केलं, तिरंगा यात्रा काढल्या, घर घर तिरंगा आपण फडकवला, तिरंगा यात्रा आपण काढली, सैनिकाचं अभिनंदन केलं। बंधू भगिनींनो, विक्रम ठाकरेचा पक्षप्रवेश कसा करताय?
विक्रमने हा विचार नक्की केला असेल की ज्या दहशतवाद्यांनी आपल्या देशामध्ये येऊन 26 परिवाराचा सिंदूर उघडलं, त्या सैनिकांनी, भारताच्या सैनिकांनी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून, आणि किती मिनिट लागले? 14 मिनिट लागतात नाश्त्याला, 15 मिनिट लागतात नाश्त्याला, 20 मिनिट लागतात जेवायला आपल्याला. 14 मिनिटामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे संपूर्ण दहशतवादी हल्ले उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर पूर्ण करून आपलं सैनिक त्या ठिकाणी वापस आलं. हा विचार, हा देशभक्तीचा विचार ठेवून तुम्ही सर्व लोकांनी आज विक्रम ठाकरे सोबत पक्ष प्रवेश केला आणि ऑपरेशन महादेव झालं. ऑपरेशन महादेवमध्ये काय झालं? ज्या दहशतवाद्यांनी आपल्या 26 कुटुंबाचं सिंदूर उद्ध्वस्त केलं, त्या दहशतवाद्याला उद्ध्वस्त करण्याचं काम ऑपरेशन महादेवमध्ये झालं. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं, हर हर. याच्याकरता विक्रम ठाकरेजी तुम्ही देशभक्तीची भूमिका स्वीकारली आहे आणि म्हणून तुमचं या ठिकाणी अभिनंदन करण्याकरता मी खास या कार्यक्रमाला आलो. आज या कार्यक्रमाला मी येऊ शकत नव्हतो, पण विक्रम ठाकरेंनी सांगितलं मला देश कार्यकर्ता, राष्ट्र कार्यकर्ता इथे काम करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी काम करतो आहे. बंधूंनो, खऱ्या अर्थाने ज्या विकासाच्या प्रकल्पाकरता आपण पुढे काम करणार आहोत, ते सर्व विकासाचे प्रकल्प आपण पूर्ण करू. अनिल बोंडे सारखे एक अत्यंत महत्त्वाचा नेता, अनिल बोंडे सारखे अत्यंत महत्त्वाचे खासदार माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये काम करतात आहे. आणि आज अनिल बोंडेजींची एवढी क्षमता आहे दिल्लीमध्ये की अनिल बोंडे प्रधानमंत्रीपासून कुठल्याही मंत्र्याकडे गेले तर वापस येत नाही, ही क्षमता डॉक्टर अनिल बोंडेमध्ये आहे. आमचे रामदास तळसजी आज दिल्लीमध्ये 10 वर्ष माननीय प्रधानमंत्री मोदी सोबत त्यांनी काम केलं आहे. जेव्हा जेव्हा मोदीजीकडे जातात तेव्हा तेव्हा मोदीजीकडनं कुठलंही काम ते ओकेच करून आणतात. इतकी ताकद माननीय आज रामदास तळसमध्ये आहे. हे व्यासपीठ बघा, यावलकरजी आहेत, आमचे वानखेडेजी आहेत. यावलकरजीने तर मला अभिमान आहे. मी 22 वर्ष झाले विधिमंडळात आहे. मी 2 वेळा, आता 7 वर्ष झाले मंत्री आहे. विधिमंडळात 22 वर्ष झाले आहे. 5 वर्ष ऊर्जा मंत्री होतो, आता महसूल मंत्री आहे. मला अभिमान आहे की एखादा कार्यकर्ता जेव्हा विधिमंडळात निवडून येतो, डॉक्टर अनिल बोंडे तुम्ही जे विधिमंडळात निवडून आले आहेत, तुम्ही खूप काम केलं कृषी मंत्री म्हणून. खऱ्या अर्थाने यावलकरचं अभिनंदन एवढ्याकरता करतो की अत्यंत कमी वेळामध्ये विधानमंडळाने मंत्रालयामध्ये कब्जा करून आपल्या मोर्शी वरुड मतदारसंघाकरता जे जे काही लागेल ते आणण्याचं काम. आणि यावलकर जे असे कलाकार आहे, हे चुपचाप जातात, असे उभे राहतात मंत्र्यासमोर. कोणताही मंत्री त्यांना वापस पाठवत नाही, कारण एक सज्जन कार्यकर्ता, एक इमानदार कार्यकर्ता, आपल्या मोर्शी वरुडच्या जनतेकरता समर्पित कार्यकर्ता. आणि डॉक्टर अनिल बोंडेचं मी आभार मानतो. थोडे उमेश यावलकरला वाटलं की जमते का नाही जमत बीजेपीचं आपलं, ते विचार चालले गेले होते काही काळाकरता. पण डॉक्टर अनिल बोंडेंनी मला रात्रभर, देवेंद्रजीला रात्रभर परेशान केलं. 3 दिवस झोपू दिलं नाही. आणि जिथे उमेश यावलकर असेल तिथे इथं गेले त्यांचं लोकेशन पाहून, आणि तिथून त्यांना वापस आणून त्यांना तिकीट देऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने या भागामध्ये एक परिवर्तनाचं मोठं काम या ठिकाणी उभं झालं. आणि पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने हे कसं करता आलं? विकसित मोर्शी करता, विकसित वरुड करता. आपल्या पक्षाचा, महायुतीचा जर आमदार निवडून आला, आणि मला अभिमान आहे आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 288 पैकी 237 आमदार, महाराष्ट्राच्या निर्माणापासून कधी एवढं मोठं बहुमत कुठल्याच सरकारला मिळालं नाही. 51.78% मतं घेऊन देवेंद्र फडणवीस सरकार आलं, कधीच एवढं बहुमत मिळालं नाही. पण हे बहुमत जनतेच्या सेवेकरता आहे, अमरावतीच्या सेवेकरता आहे, अमरावतीच्या विकासाकरता, जनतेच्या विकासाकरता आहे. आणि आता तर अमरावती विमानानं जोडलं गेलं. आणि काल तर डॉक्टर बोंडेजी तुम्ही होता बडनेराला, तर आता वंदे भारत आली, वंदे भारत आली बडनेराला. म्हणजे आता नागपूरवरनं बडनेरा, बडनेरावरनं पुणे. आणि वंदे भारत कशी आहे? विमानापेक्षाही चांगली आहे वंदे भारत एक्सप्रेस. ही वंदे भारत एक्सप्रेस आम्ही या ठिकाणी आपल्या अमरावतीमध्ये, बडनेरामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी झालं. खरं तर मोर्शी वरुड करता महत्त्वाचे प्रकल्प आम्ही हातात घेतलेले आहे. मी विक्रम ठाकरेजी, तुम्ही जे काही तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून
या मतदारसंघाच्या विकासाकरता पालकमंत्री म्हणून जे जे काही तुम्ही माझ्या नजरेत आणाल, सर्व सेवा सहकारी, सर्व ग्रामपंचायती, सर्व या ठिकाणी पदाधिकारी आहेत, तुम्ही जे जे काही माझ्याकडे विकासाकरता आणाल, मी तुम्हाला शब्द देतो, ज्या संकल्पाकरता तुम्ही आले आहे, विकसित मोर्शी वरूडच्या संकल्पाकरता तुमचा संकल्प भारतीय जनता पार्टी पूर्ण करेल, देवेंद्रजी पूर्ण करेल. तिकडे दिल्लीमध्ये माननीय डॉक्टर बोंडे आहेत, इकडे या ठिकाणी आमचे पक्षाचे अध्यक्ष आहेत, ते तुम्हाला सांभाळून घेतील. आणि यावलकरजी, आपण कुणी काही चिंता करायची गरज नाही आहे. मला विक्रम ठाकरे जेव्हा भेटले त्यांनी असं कधीच म्हटलं नाही, मला तिकीट द्या, मला पदावर बसवा, माझा कार्यकर्ता हे की माझा कार्यकर्ता ते. शेवटी राजकारणात कोणी संन्यासी नाही आहे. प्रत्येकाला अपेक्षा असतं की राजकारणात जेव्हा आपण काम करतो तेव्हा काहीतरी आपण पदावर गेलो पाहिजे, संन्यासी कोणीच नसतं. पण काही काही लोक पदाकरता पार्टीमध्ये येतात, काही काही लोक काही बनण्याकरता पार्टीमध्ये येतात. पण विक्रम ठाकरेंचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मला कुठलीही अट या ठिकाणी ठेवली नाही. त्यांनी एकच सांगितलं, आम्हाला मोर्शी वरूडचा विकास करायचा आहे, शेतकऱ्याच्या शेतातल्या पांढर रस्ते आम्हाला करायचे आहेत आणि म्हणून या ठिकाणी पार्टीमध्ये आम्ही येतो आहे. मी खऱ्या अर्थाने सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो, काळजी करायची गरज नाही आहे, काळजी करायची गरज नाही आहे. 2047 पर्यंत केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार राहणार आहे, काळजी करू नका. आपलं एनडीएचं सरकार राहणार आहे आणि महाराष्ट्रात पुढचे 15 वर्ष काँग्रेस पार्टी लंबी आहे, काय चिंता नको करा. मी विदर्भामधल्या काँग्रेसच्या नेत्याची मला क्यू येते. आता ते राहुल गांधी बघा, मी शेवटचं बोलतो संपवतो. तुम्हाला पटतंय का मोर्शी वरूडले? आता राहुल गांधी काय म्हणतात, 1.5 वर्षानं निवडणुका होऊन 7 महिने झाले, विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीला 14 महिने झाले. जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या बंधू भगिनींनो, ही काँग्रेस पार्टीला 2,50,00,000 मतं मिळाले. काँग्रेस पार्टीला महाराष्ट्रात 2,50,00,000 मतं काँग्रेस महाविकास आघाडी आणि 31 खासदार निवडून आले. आमचे तळसाहेबी पडले हो. आम्ही काही बोललो का? आम्ही म्हटलं का मशीन खराब झाली? आम्ही म्हटलं का मतदाराची चुकली? तळसाहेब इमानदारीनं त्यांनी आपला हार स्वीकार केली आणि जनतेमध्ये आपले पुन्हा चालले. काही म्हणलं का आम्ही? तुमचे 31 खासदार निवडून आले काँग्रेसचे, इकडे अमर काळे निवडून आले. 1 लाख बूथवर निवडणूक झाली. 2,48,00,000 मतं भाजपा महायुती, 2,50,00,000 मतं महाविकास आघाडी, 2 लाख मतं जास्त मिळाले. कोणाले? काँग्रेसले. 2 लाख मतं महायुतीपेक्षा जास्त मिळाले, तुम्ही निवडून आले. आम्ही चुपचाप बसलो, आमची हार झाली. मग आम्ही पुढच्या 4 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पहिली 4 महिने होते, त्या 4 मध्ये आम्ही 2.5 कोटी लाडक्या बहिणीकडे त्यांची योजना आम्ही आणली, त्यांच्याकडे आम्ही गेलो. 45 लाख शेतकऱ्यांना आम्ही विजेचं बिल माफ करून दिले आणि सांगितलं पुढचे 5 वर्ष वीज बिल घेणार नाही. लाडक्या बहिणीला आम्ही सांगितलं पुढचे 5 वर्ष तुमच्याकडनं पैसे तुम्हाला योजना चालू राहील, तुमची योजनेमध्ये आम्ही वाढ करू. आम्ही 45-46 नवीन योजना केल्या. लोकांच्या मनातलं जे होतं ते आम्ही घेरलं. आम्ही सरकारकडनं योजना सुरू केल्या आणि बघा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला 3,17,00,000 मतं मिळाले. किती मिळाले? 2,48,00,000वरनं 3,17,00,000 आणि काँग्रेस पार्टीला 2,50,00,000वरनं 2,17,00,000, 33 लाख मतांना काँग्रेस मायनस झाली. किती? अरे भाई किती मतांनी झाली मायनस? 33 लाख मतांनी काँग्रेस मायनस झाली आणि भाजपा महायुती 69 लाख मतांना पुढे गेली. किती मतांना? आपला दोष आहे का? आता राहुल गांधी काय म्हणते, ते बावनकुळेची मशीन खराब होती. आता राहुल गांधी काय म्हणते, ते बावनकुळेची मतदार यादी खराब होती. मला सांगा, 1 लाख बूथवर प्रत्येक पार्टीचा बूथवर मेंबर राहते का नाही राहत? तुम्ही सांगा ना, हो का नाही भाऊ? प्रवीण विक्रम भाऊ तू सांग, तुम्ही काँग्रेसचं काम करतो तेव्हा प्रत्येक बूथवर काँग्रेसचा माणूस राहते का नाही राहत? मतदार यादी लागते का नाही लागत तुम्हाला गावागावामध्ये? आता इलेक्शन येणार आहे, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीचं तर मतदार यादी लागणार आहे की लागणार आहे? अरे हो का नाही? तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला वेळ आहे का नाही आहे? प्रभाग रचनेवर ऑब्जेक्शन होते का नाही होत? मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेणार आहे की नाही घेणार आहे? तुम्हालाही त्यावेळेस 1 लाख बूथवर मतदार यादी विधानसभेच्या पहिले लावली होती, तेव्हा तुम्ही एकही ऑब्जेक्शन घेतलं नाही. म्हणजे मतदार यादीवर ऑब्जेक्शन नाही.
मतदानाची पेटीवर मतदान चालू होतं तेव्हा कोणताही बूथ एजंट तुमचं ऑब्जेक्शन घेत नाही. 6 वाजता 7 वाजता 8 वाजता मतदान यादीची पेटी सील झाली, ऑब्जेक्शन नाही. पण जसे 3,17,00,000 मतं मिळाले, आपले 237 आमदार निवडून आले, देवेंद्र फडणवीस सरकार आलं, आता राहुल गांधी म्हणते ते मतदार यादी बोगस आहे म्हणते. माझं चॅलेंज आहे मोर्शीमधनं विक्रम, तू आज पक्षप्रवेश केला, राहिलेल्या काँग्रेसवाल्याला चॅलेंज आहे, त्यांनी या ठिकाणी राहुल गांधीला कळवा, नाही तर मीडियावाल्यांनी कळवा. अरे आया धमक तुमच्यामध्ये. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये आता यादी चेक करून टाका. तुमच्या मोर्शीची, वरुडची यादी चेक करून टाका, महाराष्ट्राची यादी चेक करून टाका. पुन्हा एकदा डिसेंबर, जानेवारी, फरवरीमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये 51% वर मतं घेऊन महायुतीचं सरकार, या ठिकाणी महायुतीचे 13,000 कार्यकर्ते निवडून येतील. 13,000 कार्यकर्त्याची निवडणूक आहे. हे जेव्हा हारले तेव्हा मतदार यादी चुकली, हे जेव्हा हारले मशीन चुकली, आणि हे जेव्हा जिंकले यादी बरोबर, हे जेव्हा जिंकले मशीन बरोबर. आणि त्यामुळं काही काळजी करू नका. आपण सर्वांनी आजपासून विक्रमजी आपण या ठिकाणी कामाला लागा. मी तुम्हाला या ठिकाणी पक्षप्रवेश करण्याकरता एवढा करता आलो आहे की तुमची प्रतिष्ठा, भाजपाची प्रतिष्ठा एक झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये एकही माणूस पंजावर निवडून येणार नाही, याची आपण सर्वांनी आज संकल्प करा. सर्वांचा संकल्प आहे, जरा हातवर करून सांगा मला. सर्वांनी संकल्प केला आहे. काँग्रेस, काँग्रेस, मोर्शी वरुडमधून काँग्रेस, अमरावतीमधून काँग्रेस, महाराष्ट्रातून काँग्रेस. हा संकल्प, खरा संकल्प श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण केला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.